मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, जिथे विनीत माळी आणि वैभव माळीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर कट केलाय, चेंडूला पाठवला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती येतोय हा दमदार, वजनदार, शानदार चौकार. थँक्यू. या वर्षीच्या हंगामामध्ये चर्चेतील असं नाव प्रतिती यश असा खेळाडू ज्याच्याकडे प्रतिभा ठासून भरली आहे, त्याची टायमिंग अद्भुत पाहायला मिळते आणि तो नेहमी अविश्वसनीय खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं असा विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकत असताना पाहायला मिळालाय. काय दमदार सुरुवात झाली आहे, फॅन्टास्टिक स्टार्ट इथे होत असताना यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. 2 धाबा इथे कंप्लीट होती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढे सावलाय, कवसला केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती. आदिनाथ मडकेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेगाने गोलंदाजी इथे पाहायला मिळते आहे. अर्थात एक सिंगल कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली. सात धावा धावफलकावरती आहेत. कोलातला बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आल्या होत्या. अपघात अटळ होता, परंतु जिथे फेकी खराब झाली 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. विनीत माळी वेगाने निघाला होता धाव कंप्लीट करण्यासाठी आणि जिथे चुकी झाली 2 धावा परंतु कंप्लीट होत आहेत. वैभव माळी वेगाने धावत असताना देखील तो पाहायला मिळाला. कॉलिंग त्याचं नव्हतं, डेंजर एंडकडे विनीत निघाला होता, परंतु तो एकट्यानेच धावतोय की काय असं भासू लागलं. अशा क्षणाला रन्स कंप्लीट झाल्या. तर 9 धावा धावफलकावरती बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. चौथा हिरवा मानकोली टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रथम बॅटिंग करत असताना पुढचा बॉल आदिनाथ कोला टाकला होता, एक तो क्रशर यॉर्कर, पिंग पॉइंट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडूच्या फलंदाज बाद झालाय. अर्थात लेग बिफोर स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला होईल तो आता वैभव माळी बाद. रिप्ले पहा, फुलर लेनचा बॉल अगदी टो क्रशर आणि अगदी यस्टांच्या मधोमध सापडत असताना फलंदाज वैभव माळी पाहायला मिळाला आणि सटीक लेंथ अँड लाईन वरती टाकला गेलेला हा बॉल फलंदाज इथे बाद होतोय. ऍक्शन रिप्ले पाहिला तर खऱ्या अर्थानं अगदी यस्टांच्या मधोमध सापडलेला हा बॅटर. फलंदाज क्रमांक पहिला बाद झाला. 9ला पहिला धक्का इथे देण्यात आला. नवीन बॅटर सौरभ माळीला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात खरं तर या विभागाने आणि या गावाने सर्वाधिक टेनिस क्रिकेटला दिलेल्या स्पर्धा असतील. मानकोली टीमने नेहमीच अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. मग रबर बॉल असेल, मग टेनिस बॉल असेल, किंबहुना केंद्रीय मंत्री चषक असेल, अगदी अनेक स्पर्धा याच मानकोली गावाने टेनिस क्रिकेटला दिल्या आणि तेच गाव मैदानाच्या आतमध्ये खेळते. परंतु अगदी त्यांच्या विरोधात शहापूर विभागामधून येत असताना आज आपण पाहिलं तर गोटेकर बी या टीमने प्रत्येकाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडली. कारण ग्रामीण धमाकामध्ये त्यांनी केलेला धमाका पहिल्या पर्वामध्ये आणि तिथून पुढे मागील 3 पर्वामध्ये चांगलं प्रदर्शन.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो, दिशाहीन हा बॉल राहिलाय. व्हेरी फर्स्ट बॉल सौरभ माळीसाठी जो दिशाहीन इथे पाहायला मिळाला. आदिनाथ मडके चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत होता, परंतु त्याने इथे अभांतर चेंडू हाताळलेला पाहायला मिळतोय. अभांतरच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहे, 10 ऑन दी बोर्ड. यावेळेला देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्रचंड वेग इथे धारण केलाय, परंतु दिशाहीन स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. चॅलेंज इथे स्वीकारलं अंपायर्सने देखील. व्हाईट बॉल इथे आहे की नाही त्याची शहानिशा होईल. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या मनामध्ये आलेली ही अर्थातच एक दुविधा होती, जी मात्र जिचं निरसन करण्यात येईल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं की हा बॉल दिशाहीन आहे की नाही. आपण एक मानाची स्पर्धा पाहत आहोत, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 हा थरार आपण अनुभवतो आहोत. व्हाईट बॉल, फिल्डिंग टीम आपण DRS गमावलेला आहे, अर्थात तुम्हाला इथून पुढे DRS मिळणार नाही, याकडे लक्ष वेधूयात. अर्थात अतिरिक्त धाव, नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती आहे. 11 लॉस ऑफ 1. पहिले षटक प्रगतीपदावरती 11ला 1. ते मात्र पाहायला मिळते गोटेकर बी टीम क्षेत्ररक्षण करत असताना टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शहापूर विभागातील आणि शहापूर शहराला लागूनच असणार एक छोटस गाव गोठेकर आज मात्र मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, थेट जिथे मात्र शॉट थर्डमॅनला झेल सुपूर्द करून फलंदाज क्रमांक 2 जिथे बाद होत असताना सौरभ माळी धक्का क्रमांक 2 बाद. कमी कशात नाही असं एकच आहे, कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. अविनाजी गोमाने साहेब यांना आपण पाहत आहात आणि त्यांचा जन्मदिवस आज साजरा करण्यात येईल. इतकी प्रगती कराने की काळही पाहत राहावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवू शकाल. अविनाजी आपल्याला जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. साहेब यांना आपण शुभेच्छा देत आहोत. इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून तुम्ही यशाचा लख प्रकाश चोहीकडे पसरवू शकाल, यासाठी आम्ही आपणास शुभेच्छा देतो. यावेळेचा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. विनीत मैदानाच्या आतमध्ये उभा राहणे ही बाब पथ्यावरती ती अर्थातच पडेल. चौथा हिरवा मानकोली या टीमच्या नावावरती, कारण विनीत सध्याच्या घडीला चर्चेतील आणि फॉर्मातील खेळाडू आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने टाकलाय. ग्रंटिंग साऊंड इथे गोलंदाजाच्या मुखामधून येत असताना प्रीतम जोशीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. एखादा लॉंग टेनिस खेळणारा खेळाडू ज्या वेळेला जेव्हा सर्व्हिस करतो ना, त्याच्या मुखामधून जो आवाज निघतो त्याला ग्रंटिंग साऊंड असं म्हटलं जातं. अनेक वेळेला तुम्ही रॉजर फेडरलला पाहिलं असेल, किंवा मारिया शारापोव्हाला पाहिलं असेल. यावेळेचा बॉल डाव्या यष्टीवरती वेगाने टाकलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वारंवार जास्तीचा चेंडू इथे वेगाने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक बाब जर का आपण पाहिले ना विशालजी भोईर, या मैदानावरती ही विकेट जी आहे ती फायदी विकेट आहे. बॉल पडल्यानंतर स्किट होतो, वेगाने निघतो आणि बॅटरला बॅटवरती बॉल घेणं ही सहजासहजी ही सोपं कार्य राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून की काय, विशाल याच नावामध्ये जादू राहिली आहे. विशाल कोहलीने 5 मिळवलाय, विशाल कोहलीने हॅट्रिक घेतली आहे आणि त्याच विशाल कोहलीने मेडन ओव्हर देखील या स्पर्धेमध्ये हाताळली आहे.
स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 13, 2 फलंदाज बाद. दुसरे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मध्ये डबल ला कन्वर्ट करण्यात आलाय. पहा वेगाने 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. विनायक माळी हा तो खेळाडू राहिला ना की सातत्याने आपल्या संघाचा पायाभरणी करताना पाहायला मिळतो. आणि दीपो आल्यानंतर आपण नेहमी विनीत नंतर आपण पाहिलं ना, विनीत माळी नंतर दीपो आल्यानंतर ज्या रीतीने तो कळस चढवतो संघाच्या, अगदी ज्या पद्धतीने पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. विनीत चांगली बॅटिंग करतोय. अगदी प्रत्येक बॉल वरती रन्स घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 8 बॉल मध्ये 12 वरती तो नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 16. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. डावे यष्टीवरती बॉल होता, ऑन साइडला वळवले होती. मनगट क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. एक सिंगल अर्जित करण्यात येते, दूर राहिला होता हा बॉल. गोटेकर बी टीमची देखील ओळख फारसी चांगल्या दर्जाचे खेळाडू सातत्याने पाहायला मिळालेत. गणेशने चांगला खेळ करत असताना पाहायला मिळालाय. सातत्याने त्याची बॅटिंग ही नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. उत्तरार्धामध्ये ते पाहायला मिळाले. विनीत माळी आणि अगदी त्याच्या साथीला सौरभ. यावेळेचा बॉल इनसाइड आउट, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. मिळतील धावा 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आलाय चौकार. बेटा दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिला बॉल फेस करत असताना प्रतिस्पर्ध्याला त्यांनी जणू काय मेसेज दिलाय, नाही चालणार रणबंदी. ही रणबंदी जुगारली त्याने. पहिला बॉल फेस केला, जिथे मात्र इनसाइड आउट. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकार येत असताना संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती आहे. खरं तर विनीत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. मला विनायक माळीची आठवण झाली आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर एक हास्य सम्राट म्हणून विनायक माळीकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी एक चांगला स्ट्रोक खेळणारा सौरभ भोईरने आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल अशा स्वरूपाचा स्ट्रोक खेळत असताना तो पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आदिनाथला पाचारण करण्यात आल्या. आदिनाथ मडके गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. प्रीतम जोशीने ही चांगली गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केला. विकेट प्राप्त करू शकला नाही, परंतु महत्वाची बाब राहिली ना की धावांवरती त्याने घातलेला अंकुश. धावफलकावरती धावा त्या अर्थात 20. इथून पुढे मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चित होईल. खरं तर या संघांना आपण पाहिलं ना तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे संघ आलेले पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल मनगट वळवली आहे, टर्न केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. विनीत सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या फलंदाजीला साजूक तुपातली फलंदाजी म्हणता येईल, कारण आपण पाहिले ना संस्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भरोसा हा बॅटर ठेवत असताना पाहायला मिळालाय. मनगट वळवली, फ्लिक केला, चेंडूच्या मेरिट वरती तो बॅटिंग करतोय आणि आविष्कारांचा स्ट्रोक अद्यापही त्याने खेळलेला नाहीये. मुळात जेन्युइनली चांगलं क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाले, परंतु यावेळेला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. मध्ये आहे होणार विरार मध्ये आहे विरार मध्ये आहे. त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. या स्ट्रोकला पाहता क्षणी खरं तर सैराट या सिनेमाची आठवण झाली आणि नागराज मंजुळेने अगदी सिनेमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं ना एकच फाईट आणि वातावरण टाईट. इथे वातावरणच जणू काय टाईट केलंय विनीत माळीच्या या षटकारानं. लांब लचक स्ट्रोक आला, खोला टाकलेला बॉल, प्रत्युत्तर पहा किती चांगलं दिलंय. किमोना कमबॅक पहा किती चांगली होत असताना आदिनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. कमबॅक चांगल्या दर्जाचं होणं नेहमीच गरजेचं राहतं आणि तोच कमबॅक इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 28. एका मोठ्या स्ट्रोक नंतर इथे कमबॅक चांगलं केलं होतं. पुढचा बॉल यावेळेला देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडची अपील. 1 मोर विकेट डाऊन. विनीत माळी डिपाच. फलंदाज क्रमांक 3 बाद. सम्राट विकास पुरुष
पुरुष नायगाव शहराचा आहे बर का, कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा, हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक. थँक्यू. सिल्वर स्टार या टीम मधून खेळणारा एक उद्योन्मुख असा खेळाडू येथे बाद होत असताना आपण विनीत माळीला पाहत आहोत. चांगली सुरुवात त्याने करून दिली. 20 धावांची विस्फोटक खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. त्याचा स्ट्रोक सिलेक्शन वरती तो काही अंशी नाराज पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता त्याने. इथे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 28 बंडला 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मानकोली गावचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. दीपेश माळीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल डावे यष्टीच्या बाहेर. हा दिशाहीन राहिलाय. दीपू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खर तर एक जितका चांगला खेळाडू आहे ना तो विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु एक स्पष्ट असा वक्ता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो सडेतोडपणे उत्तर देतो. अगदी बॅटनेही त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालंय. यावेळेला बॅटची लिडिंग एज. संधी निर्माण. गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. त्याने टिपला झेल. दीपू आला. दीपू गेला. फलंदाज क्रमांक 4 बाद. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. 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 थँक्यू. 29ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. खर तर महिला वर्गाला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून महिला वर्ग देखील आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय दाखवत असताना पाहायला मिळतं. खर तर वुमन्स प्रीमियर लीग ही स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळाली आणि महिला खेळाडू ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे खेळत असताना पाहायला मिळाले. आणि म्हणून की काय क्रिकेटमध्ये जर का आपण पाहिलं तर अगदी आंतरराष्ट्रीय मेलबॉर्न क्रिकेट क्लबने एक निर्णय घेतला होता. यावेळेला मनगट वळवल्यात. ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. केवळ एका सिंगल वरती निर्भरित आहेत हे दोन्ही फलंदाज. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 30-3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात आणि युवराज डीजेच्या माध्यमातून ऐकूयात एक मधुर संगीत. पुराप्पा पाठी दादा झालाय सभापती. दादा झालाय सभापती. दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. त्याची महती सांगू मी किती. त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानकोली टीमला पाहतोय ना तर आज त्यांनी दिवसभराचा क्रिकेट खेळलेला आहे. सेमीफायनल संघाला न विसरण्याजोगे राहिली जरूर, परंतु रजनी क्रिकेटमध्ये देखील ते दाखल झालेत. ही बाब खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ आहे तुमच्या या कार्याला, कारण तुम्ही सातत्याने चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करता आहात आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये उपस्थिती देखील पाहायला मिळते. 30ला 4 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती ओंकार दाखल होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर विकेटने मोहित साठी हा बॉल. बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहे. वॅकन्स एरिया. चेंडू खाली पोहोचले होते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा अर्जित करण्यात आला. फार बेगाचा पल्ला गाठून क्षेत्ररक्षक मनीषला आपण पाहिलं चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. झेल हातामधून निसटला जरूर, परंतु रन्स कंप्लीट झाल्यात त्या 2. आपण खरं तर महिला खेळाडूंचा उल्लेख करत होतो. मेलबॉर्न क्रिकेट क्लबने हा नियम आणला. महिला खेळाडूंना कुठेही दुजावा होऊ नये याकरिता बॅट्समनला आपण बॅटर हा शब्द दिला, कारण महिला खेळाडू जर का बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाते तर तो शब्द उचित नाही आणि त्याकरिता बॅट्समन साठी बॅटर हा शब्द आला. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा केले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलचा पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती 33 आहे. 4 फलंदाज बाद. 33 ऑन दी बोर्ड.
सुस्थितीमध्ये संघ आहे, परंतु चिंतेची बाब एक राहिली आहे ना की विकेट गमावल्यात. विकेट जास्तीच्या गमावलेल्या पाहायला मिळाल्या. जितूने तो जिथे आपण दीपूने तो इम्पॅक्ट पाडू शकलेला नव्हता मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेर. इन्व्हिटेशन होतं बॅटरसाठी, दिशाहीन राहिलाय बॉल. फिल्डिंग टीम कडे DRS देखील नाहीये. अर्थात हा अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 34 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. फारच दुरून गेला होता बॉल. गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. आडवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च करण्यात येतोय, परंतु इथे जोखीम घेतली, रिक्स घेतली. 1 रन्स कंप्लीट. डबल साठी पलटतील का नाही. एक चांगलं कॉलिंग, एक चांगलं ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतंय. एका धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर एक धाव येत असताना एवढी पाहायला मिळाली आहे ना, असं वाटू लागलं की एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तेवढे सिंगल नसतील तेवढ्या सिंगल या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड वरती 35 धावा, 35 ऑन दी बोर्ड. एका धावेने देखील सामने जिंकता येतात. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी तोला, षटकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा, आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. खर तर फेर फटका मारत असताना आपण प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे आदरणीय प्रथमेशजी कन्हैया भोईर यांना आपण पाहतो आहोत. आणि त्यांच्या समवेत या जुचंद्र गावचा एक विस्फोटक आणि ऑलराऊंडर खेळाडू निखिल पाटील यांना देखील आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती रन्स बनला तर 42. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र फ्लाय घेते. एक उच्चांकाची धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न निश्चित होईल, कारण 42 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. सौरभ भोईरने ठोकलेला षटकार. पुन्हा एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा. का बॅटिंग केले पहा अफलातून. मॅग्निफिसंट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सौरभ भोईरच्या बॅट मधून निघणारे षटकार पाहायला मिळालेत. 17 वरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावरती आहेत. मोहितच्या बॅट मधून मोहितची बॅट बोलली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये केला. पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय मोहितच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. आहे असा खंबीर आप्पा, आहे असा खंबीर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. मोहित माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला. 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकला. उशिराने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला होता, परंतु या 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट होतं. 52 धावा धावफलकावरती आहेत. हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, परंतु जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है.
भारी पडला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी. काय बॅटिंग केली आहे पहा त्याने. अफलातून इनिंग साकारत असताना संघाच्या अगदी महत्वाच्या क्षणी तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि संघाच्या हिताचं कामकाज त्याने केलंय. संकट समयी तो मैदानाच्या आतमध्ये संकट मोचकाची भूमिका अदा करत असताना एक क्रायसिस मॅन टीमच्या मैदानाच्या कामी येत असताना पाहायला मिळतो आहे. मोहित माळीला आपण पाहिलं 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकला. हे षटक महागडं आणि खर्चिक राहिलं. 20 धावा या षटकामध्ये आल्या. जर पृथ्वीकरण या षटकाचं पाहिलं, पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती लेग बाई झाली होती व्हाईट बॉल सोबत आणि तदनंतर 2 षटकार 1 चौकार. काय चपराक लगावली आहे. रन्स आल्या तर तब्बल 20. एकंदरीत 20 रन्स या षटकामध्ये येत असताना 52 धावा धावफलकावरती आहेत. कोटेकर बी टीम आता मात्र बॅकफुट वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. अतिश गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अतिश भांडेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना अतिश शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. मैदानाच्या आतमध्ये मोहित नावाचं वादळ घोंगावत आहे आणि या वादळाच्या तडाख्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाला यावेळेला बॅटची ठीक आहे आउटसाइड एज सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का. 52 ला 5. आप्पासाहेब आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. जय श्रीराम आरसीसी पेठ टीमचा कॅप्टन चला त्वरित या आणि मयंक 11 सातपाटी दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच चला जय श्रीराम आरसीसी पेठ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मयंक 11 सातपाटी दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. आय रिपीट दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. वीरेंद्र बाबरे आपल्या कर्णधाराला लवकरात लवकर येऊ द्यात आणि सोहेल या आपण टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावफलकावरती 52 पाहायला मिळालेत. 5 फलंदाज बाद. 2 बलाढ्य संघ या मॅच मध्ये. 2 संघ असे पाहायला मिळतील ना, एक तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधून येणारा, तर एका बाजूला दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल जो अर्थातच पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यामधून येत असताना सातपाटी गावातून या संघाला आपण पाहणार आहात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उसळी घेणारा वेगवान चेंडू पाहायला मिळाला, परंतु ही चिकी सिंगल कंप्लीट होते की काय घडते तरी काय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न झालाय. पंच शहानिशा करतील की ही धाव कंप्लीट आहे की नाही. एक धाव कंप्लीट करण्यात आली होती. डीआरएस कॉल केला व्हाईट बॉल साठी. लीगल डिलिव्हरी अंपायरने सांगितलं आणि चॅलेंज केलं बॅटिंग टीमने. डीआरएस कॉलचा इथे वापर करण्यात आलाय. ललितजी भोईर सर यांना इन्व्हाइट करण्यात येईल. टीव्ही अंपायर्स या तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. खरं तर तिसऱ्या पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला पहिला खेळाडू हा सचिन रमेश तेंडुलकर राहिला होता. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला होता. सातपाटी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. मी आरसीसी पेठ अर्थात जय श्रीराम आरसीसी पेठ टीमच्या कर्णधाराचं लक्ष वेधेन. चला लवकरात लवकर या. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. रातो के कातिल म्हणून ज्या संघाकडे पाहिलं गेलं असा व्हाईट बॉल असा संघ अर्थात जय श्रीराम आरसीसी पेठ या टीमला आपण पाहणार आहात. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. जास्तीची उसळी इथे घेतली होती म्हणून की का अवांतर धाव येत असताना व्हाईट +1 अशा धावा मिळतील. 2 स्ट्राईक इन वरती बॅटर पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहत आहोत ते अर्थात 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आतिश. यावेळेला हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हलर एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न पुनश्च करण्यात आलाय.
विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. चुकीच्या एंडला फेकी झाली आहे. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. अर्थात इथे होतोय हरेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दिलवाला नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. दादा होतो या जय जयकार. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब. चला सोहेल शेख, आम्ही आपलं लक्ष पुन्हा एकदा वेधतोय की फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल नेक्स्ट मॅचचा टॉस करणं अनिवार्य आहे. कारण वेळे प्रसंगी आपण पाहिलं वेळेअभावी हे मॅचेस काही कमी षटकांचे होऊ नये याकडे आपण लक्ष वेधूयात. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन अवेलेबल झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर उसळी घेणार एक फुंकर मांडतोय नाकाच्या समोरून. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. अर्थात DRSचा वापर पुनश्च करण्यात आलाय कारण या आधीचा 1 बाउन्स देण्यात आला होता पंचांच्या माध्यमातून. तदनंतर पुढे निर्णय काय येतोय पाहावा लागेल. स्कोर कार्ड वरती 55 धावा धावफलकावरती आहेत. 55ला 6 या निशांजी पाटील सरांचं लक्ष वेधूयात. आपण रिपोर्टिंग करा कारण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन अवेलेबल झालेत. नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. फेअर डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. वेगाने टाकला गेलेला बॉल अगदी नाकाच्या समोरून थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. 54 बनल्यात. 54ला 6 खोलातला होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. एक धाव फार महत्वाची आहे आणि या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. त्या दुहेरी संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 56 धावा धावफलकावरती आहेत. नाना पाटेकरचा तो सिनेमाची आठवण झाली. अब तक 56 धावा धावफलकावर. संघाची धावसंख्या 56ला 6. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने यावेळेला ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली येतोय. त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का. 56 बनल्यात. 57चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर चौथा हिरवा मानकोली या टीमने शारबी लबंदा गोरसाई गोटेगर बी या टीमच्या समोर लक्ष ठेवलंय 57 धावसंख्येचं. थँक्यू सो मच. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण वळणार आहोत. निखिल पाटील अर्थातच या ठिकाणी जो टॉस आहे तो टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला संघ असेल जय श्रीराम RCC पेठ ज्यांचे करता धरता जितूचे म्हात्रे आणि हृदयनाथ भोईर हे 2 संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच बरोबर दुसऱ्या बाजूला मयंक 11 सातपाटी या संघांना आपण बघणार आहोत. मी आदरणीय सन्मान्य हृदयनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. एका बाजूला अवधूत आहेत जे सातपाटी मयंक 11 सातपाटी टीमचे कॅप्टन आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम RCC पेठ टीमचे कॅप्टन आहेत सोहेल. लोकनेते चषक आणि पतू पॅकर्स हे टॉस मध्ये दर्शवलं जातोय. 5 षटकांचा मॅच असेल. कॉलिंग कोण करतायत? सोहेल कॉलिंग करतायत. हृदयनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. पतू पॅकर्स असा आवाज. आणि इथे आलंय लोकनेते. या टॉस मध्ये आले लोकनेते ज्यांच्या नावाची चर्चा आपण करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या. अवधूत मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. अवधूत आज जर बघितलं तर धाकटी डानू सातपाटी असे त्याच्यानंतर जाही या 3 टीम मध्ये चुरस आहे. आणि सातपाटी म्हटलं तर एक बलाढ्य संघ आहेत. तुम्ही नेतृत्व करताय. टॉस जिंकलाय. निर्णय काय? प्रथम क्षेत्ररक्षण करू. किती धावसंख्येपर्यंत रोकाल समोरच्या टीमला आणि त्याकरता कोणते गोलंदाज टीम मध्ये आहेत तुमच्या ज्या रजनी क्रिकेटचा अनुभव सुद्धा आहे आणि चांगला मारा या खेळपट्टीवर करतील?
असं काही टार्गेट नाही, मात्र एक कमीत कमी धावसंख्यात रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरच्या संघाची फलंदाजीसुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे आणि आमचे जे रेग्युलर गोलंदाज असतात तेच आहे. मात्र आज वीरू नाही आहे, काही कारणास्तव तो दुसरीकडे खेळत आहे आणि जे आहेत दुसरे गोलंदाज तरी कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आणि सामना खूप रोमांचक होईल. एक्सपिरियन्स सांगितलं तुम्ही त्या टीमचा की चांगले फलंदाजी त्यांची आहे, तरी कधी असा रजनी क्रिकेटमध्ये किंवा डे क्रिकेटमध्ये आमने सामने तुम्ही आलात? नाही, नाव तर ऐकलं होतं, मात्र कधी अशी भेटगाठ झाली नाही. आज प्रथमच या मैदानावर खेळणार आहोत. बॅटर किती चांगले आहेत, म्हणजेच किती मोठ्या संख्येने बॅटर आहेत जे चांगले बॅटिंग करतील? बॅटिंग लाईनअप कशी आहे? बॅटिंग लाईनअप पूर्ण आहे आमची. इथे आल्यानंतर ही रजनी क्रिकेटची स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? खूप सुंदर लाईट्स आहे. ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी थोडंसं धुकाचं हे होतं आणि लाईट्स बंद झाली होती, मात्र खूप चांगला ऑर्गनायझर आहे आणि मी ऑर्गनायझरचं धन्यवाद देईल की त्यांनी थोड्या वेळ गेम थांबवला आणि जे धुकं होतं ते गेलं आणि दोन्ही संघांना त्याचा बेनिफिट झाला होता, कारण खूप धुकं जमलं होतं, फलंदाजाला चेंडूही दिसत नव्हता. मात्र ऑर्गनायझरनी सामना थांबवला व चांगल्या पद्धतीने आता सामने पुन्हा एकदा सुरू झाले. थँक्स, चांगल्या प्रतिक्रिया. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू सर. या प्रतिक्रिया अवधूतच्या. दुसऱ्या बाजूला सोहेल आहेत, एक चांगले क्रिकेटपटू आहेत, दर्जा चांगला वाढवलाय. जय श्रीराम RCC पेठ संघाचं नेतृत्व तुम्ही करतायत. आज काय रणनीती असेल? बॅटिंग तुम्हाला करायची आहे? नक्कीच टॉस जिंकून पण मी बॅटिंगच करतो नेहमी, तर इथं पण बॅटिंग पाहिजे होती आणि बॅटिंग भेटली. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल 5 षटकांमध्ये आणि किती धावा बनवल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपण जिंकू शकतोय? मी 60+ करण्याचा प्रयत्न करेन. सकाळपासून इथे तुम्ही दाखल चलात. खरं तर डे 1 मध्ये टिवरी येथील स्पर्धा तुम्ही खेळलेत, थकला असाल, तरी आता काही रणनीतीमध्ये वेगळा बदल असेल रजनी क्रिकेटसाठी? हो नक्कीच. आल्यानंतर कसं वाटलं? या आयोजन कसं वाटतं तुम्हाला? खूपच सुंदर आहे. जेवढं ऑनलाईन मी मॅच बघत होतो तर इथं आलो तर खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे, अजून चांगलं वाटतंय आणि इथं खेळायचं अजून मजा येईल. टफ मॅच होईल? हो नक्कीच. तुमच्याकडून अवधूत? नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय मयंक 11 सातपाटी टीमचे कॅप्टन अवधूतने आणि त्याने निर्णय घेतलाय प्रथम फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय जय श्रीराम RCC पेठ या संघाला, ज्यांच्या संघ मालक म्हणून जितू म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला हृदयनाथ भोईर सरांना आपण बघितलंय. थेट आता पळतोय आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामांकित समालोचक निशांतजी पाटील. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. नायगाव जुचंद्र गावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते चषक 2025. स्टील स्टे ट्यून ऑन JTC लाईव्ह. थँक्यू कॅमेरामॅन. धन्यवाद संदीपजी कावंड सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहताय लोकनेते चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आजच्या रजनीमधील तिसरा सामना पाहायला मिळतोय. 58 धावांचं टार्गेट, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे तिथे. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. फलंदाज गणेश डिंगोरे इथे बाद झालेला आहे. भरपूर मोठी विकेट. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला होता. त्या ठिकाणी फिल्डर होते मोहित माली आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल टिपत असताना या मॅचची महत्वाची विकेट गणेश डिंगोरेला इथे बाद केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, एलिव्हेशन मिळालं नव्हतं, परंतु मोहित मालीचं कौतुक करावं लागेल. या मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट वैभव माली हा गोलंदाज कंप्लीट करतोय. गणेश डिंगोरे गोटेकर B संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू होता, फॉर्मात असलेला फलंदाज, आणि आज निराश केले गणेशने या मॅच मध्ये. शून्यावरती तो बाद झाला. नवीन फलंदाज मनीष लहाने मैदानावरती दाखल होतोय. 58 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये. खरं तर गोटेकर B संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. शहापूर तालुक्यातून भरपूर मोठा प्रवास करून पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील जुचंद्र गावामध्ये हा संघ दाखल झालाय, परंतु गणेश डिंगोरेने निराश केलाय. कारण गणेश डिंगोरे जर पाहिला तर अलीकडच्या काळामध्ये भरपूर चर्चेमध्ये असलेला खेळाडू आहे. खरं तर अंडर-21 जी बिग बॅश झाली होती त्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती आणि खऱ्या अर्थानं याही मैदानावरती क्रीडा रसिक त्याला पाहण्यासाठी दाखल झाले होते, परंतु पहिल्या चेंडूवरती तो बाद झालाय. वैभव मालीचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय वैभव माली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक पहिला हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हरती विकेट. यावेळेस जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते.
इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीनं अगदी गोलंदाजी पाहायला मिळते। वैभव मालीच्या माध्यमातून इम्प्रेस करतोय, वेगाचा तो वापर करतोय। इथे जर पाहिलं तर आखूड टप्प्याने चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मनीष लहानेने केला होता, परंतु त्याचा फटका फसला। चेंडू आलाय डॉट। चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, आणखीन काही सामने आजच्या रजनीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वैभव माली, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। हो यावेळेस देखील कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहे, तिथे देखील चेंडूला अडवलाय। काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते, भेदक आणि घातक गोलंदाजी करतोय या षटकामध्ये वैभव माली। खरं तर आजच्या दिवसामध्ये चौथा हिरवा मानकोली संघाने देखील भिवंडीमध्ये कशोलीच्या मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि तिथूनच हा संघ डायरेक्टली जुचंद्रच्या मैदानावरती दाखल झाला आणि याही मॅचमध्ये या संघाची कामगिरी चांगली पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। हो यावेळेस मोठा फटका केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून, देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलने चेंडूला उडवलाय, बॉल सीमारेषा ओलांडतोय, मनीषच्या बॅटमधून येतोय चौकार। मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका, इथं मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका। ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण ऐका, ठेवलाय गाजवून सारा। चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो मनीष लहानेच्या बॅटमधून हा चौकार आला, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार या मॅच मध्ये ओव्हर द विकेट। हो यावेळी चेंडूला हुक केला, वॅकंड एरिया आहे, सलगचा दुसरा चौकार मनीष लहानेच्या बॅटमधून या मॅच मध्ये, बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार। दादावानी कोण ऐका, ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण ऐका, ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण ऐका। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॅकफुटला गेला आणि तिथून जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, वॅकंड एरिया होती, फिल्डर नव्हता त्या ठिकाणी आणि सलगचा दुसरा चौकार मनीष लहानेच्या बॅटमधून या मॅच मध्ये आला। सुरुवातीचे तिन्ही चेंडू खूप चांगले होते वैभव मालीचे, परंतु मागील 2 चेंडूवरती मनीष लहानेनं आक्रमण केलं या मॅच मध्ये। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 8 आकड्यावरती, 8 धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। चौथा हिरवा मानकोली संघ बॅटिंग करत असताना फलकावरती 57 धावा जोडल्यात, 58 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये। हो यावेळेस देखील पुलटा चेंडू कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहे, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर होता, शॉर्ट कव्हरला आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्या क्षेत्रामध्ये आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 9 या आकड्यावरती। 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिलं षटक खूप सुंदर राहिलं, वैभव मालीचं कौतुक करावं लागेल। पहिल्या चेंडूवरती गणेश डिंगोरे या फलंदाजाची विकेट घेतली, महत्वाचा फलंदाज बाद केला, परंतु मनीष लहाने चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये, त्याच्या बॅटमधून 9 धावा आलेत। इथून जर पाहिलं ना तर येणारे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 49 धावा। खरं तर इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये आणि सातत्याने मोठ्या फटक्यांची आवश्यकता। एका बाजूला जर पाहिलं तर मानकोली संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे, भिवंडी परिसरामध्ये, पनवेल परिसरामध्ये, रायगड परिसरामध्ये देखील हा संघ जाऊन खेळत असतो आणि याही संघाची कामगिरी चांगली पाहायला मिळते। आज जर पाहिलं ना तर जुचंद्रच्या नागेश काका दत्ताली स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती आज जर पाहिलं तर भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील जर पाहिलं तर ग्रामीण मधील अव्वल दर्जाचे संघ दाखल झालेत आणि त्यांच्याच माध्यमातून खूप चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय। आज जर पाहिलं तर गोडसे बी संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला। या मॅच मध्ये जर पाहिलं तर गोटेगर बी हा संघ खेळतोय, त्यांच्या विरोधात मानकोली संघ आणि यानंतर सातपटीचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात RCC पेठ देखील जो पनवेल परिसरातून या स्पर्धेमध्ये दाखल झाला। षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती विनीत माली, काय जबरदस्त गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला कॅप्टनने या मॅच मध्ये, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनीष लहाने हा फलंदाज तुम्ही पाहताय। गोलंदाज तयार, राऊंड विकेट, पहिलाच बॉल। हो यावेळेस नॉटर, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय, अनपेक्षितपणे उचली, पंचांकडे आशालभूत नजरेनं मनीषनं पाहिलाय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार, हा चेंडू आलाय डॉट। 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिला गोलंदाज विनीत मालीला।
खरं तर रबॉल बॉल क्रिकेट खेळत असताना विनीत मालीनं भरपूर जास्त इम्प्रेस केलंय. सिल्वर स्टार भिवंडी साठी देखील तो खुल्या गटामध्ये खेळताना पाहायला मिळाला, परंतु गावचं क्रिकेट खेळत असताना देखील त्याने भरपूर जास्त इम्प्रेस केलाय. असा गोलंदाज मैदानावरती. हो इथे लोअर फुलटॉस चेंडू होता, आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी. सलग 2 चेंडू डॉट टाकले त्या मॅच मध्ये विनीत मालीनं इम्प्रेस केल्या. आजच्या दिवसामध्ये 17 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी करणारा हा गोलंदाज आहे. कशेलीच्या मैदानावरती अध्यक्ष चषक खेळत असताना खरं तर 17 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी साकारली होती. हाच तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि याही मॅच मध्ये विनीत मालीनं 20 धावा बनवल्यात. म्हणजे स्वतःचा अष्टपैलू तो खेळ तो सिद्ध करतो या मॅच मध्ये, कारण सुरुवातीचे दोन्ही चेंडू त्याचे चांगले पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. विनीत माली राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर हा पंप फुल करत असताना अगदी जर पाहिलं तर डीप स्क्वेअर क्रिजर मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे तिथे, आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. सिंगल डबल्स घेतली जाते. जरूर मनीष लानेच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, परंतु तदनंतर चेंडू डॉट देखील खेळला आणि इथून खऱ्या अर्थाने मोठे फटके खेळावे लागतील, कारण 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. त्यामुळे मोठे फटके देखील खेळावे लागतील फलंदाजांना. राऊंड विकेट. यावेळेस देखील एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेटला फिल्डर आहे तिथे आणि इथे फक्त जर एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 11 धावा. आज जर पाहिलं तर क्रीडा रसिकांची अलोड गर्दी आणि अतिथींची मांदी आली या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश भोईर दादांचं हे भव्य दिव्य असं आयोजन तुम्ही पाहताय. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. फिल्डर नाहीये. गॅप मध्ये बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. इधर अपनी मर्जी चलती, वाकड्यात जायची करू नका गलती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. खरं तर गॅप मध्ये खेळले होते. सर्कलला भेदणारा चेंडू, सर्कलला भेदणारा फटका पाहायला मिळाला मनीषा बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 15 धावा. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हो यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हा चेंडू देखील डॉट आलाय. दबाव टाकलाय या षटकामध्ये विनीत मालीनं. जरूर त्याच्या विरोधात चौकार आला, परंतु काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावांचा पाठलाग करत असताना शार्वी 11 गोटेगर बी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 15 धावा. आणि मानकोली संघ जेव्हा खेळत होता ना तेव्हा 2 षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती केल्या होत्या. म्हणजे 5 धावा कुठेतरी मागे आहे शार्वी 11 गोटेगर बी या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिलं तर पलटवार करावं लागेल. गणेश डिंगोरेची मोठी विकेट या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये वैभव मालीने प्राप्त केली आणि तिथून दबाव निर्माण केला गोटेगर बी या संघावरती. परंतु गोटेगर बी जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे या मॅच मध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत जर पाहिलं तर या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर नाही सोडायचा, लढायचं, संघर्ष करायचा मैदानावरती. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत संघर्ष करायचं आणि तोच संघर्ष या मॅच मध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभव माली. पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. महत्वाची विकेट गणेश डिंगोरेला बाद केलं. याही षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती जयंत डिंगोरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये 43 धावा, 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता शार्वी 11 गोटेगर बी या टीमला सामना जिंकण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून गॅप मध्ये खेळलेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे धमाकेदार चौकार येतो या मॅच मध्ये. केले अबंग साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय, नाही कशात कमी. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस देखील पुल केलाय. हवेत फटका खेळलाय. फिल्डर आहे. डाऊन द बॉल. जेल कंप्लीट केला जाईल का? हो यस
कॅच पकडली. आणखीन एकदा का या मॅच मध्ये जयंत डिंगोरे बॅक टू द पेव्हिलियन. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण. थँक्यू. पूल करण्याचा प्रयत्न फटका फसला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पूलचा स्ट्रोक खेळला होता परंतु डीप मध्ये फिल्डर होते. डाऊन द बॉल एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी होतं आणि त्या ठिकाणी फिल्डर कमालीचा झेल कंप्लीट करतो. या मॅच मध्ये महत्वाची विकेट फलंदाज जयंत तिथे बाद झाला. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते वैभव मालीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं गोलंदाजी ही कला आणि ही गोलंदाजी तुमच्या कौशल्याने वृद्धिंगत होत असते आणि या कलेला मोठं करायचं असेल ना तर काही नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागतं. अगदी जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये वैभव मालीच्या माध्यमातून. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट साध्य करायची असेल ना तर तुम्हाला अभ्यास करावा लागतं निष्णात व्हावं लागतं त्या गोष्टीची साधना करावी लागते आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये शार्वी 11 गोटेकर बीला अगदी जर पाहिलं तर पलटवार करावा लागेल. नवीन बॅटर मैदानावरती आतिश बांडे मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. हो यावेळेस जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न परंतु फाईन लेगला मिस्टेक केलेली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार आतिश बांडेच्या बॅटमधून. थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीनं अगदी जर पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा दिली होती. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. ग्लान्स केलं होतं. फाईन लेगला फिल्डर होते त्याने मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार मिळतोय आतिशला या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर ठेवला होता. स्वतःवरती निराश असेल आतिश कारण याही चेंडूवरती मोठा फटका तो खेळू शकला असता कारण तो समोर चेंडू होता आणि ते जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. 58 धावांचं मोठं टार्गेट आणि आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती जोडल्यात. हो यावेळेस देखील आणखीन एक तडाखा सूर्यकुमार कॉपी बुक स्टाईल चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार. शब्दात अशी आहे पावर पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. आमदार दमदार हाय अंगार सोबत शिती दादा ठाकूर सोबत शिती दादा. 4 धावांसाठी चौकार माफ करा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. खरं तर चेंडूला दिशा दिली. मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं तर 2 चौकार आलेत. अतिशय बॅटमधून एक चेंडू जरूर डॉट आलाय परंतु कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय आतिश. गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या षटकामध्ये धावा येत आहेत वैभव मालीच्या विरोधात. आतापर्यंत 3 चौकार आलेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका हवेत केलेत. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत परंतु झेल कंप्लीट होत नाहीये. कॅच ड्रॉप. हो हो भरपूर मोठी मिस्टेक केली आहे. आतिश बांडे या फलंदाजाचा झेल सोडला. खरं तर आतिशचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्या का दुःख देईल का? तुम्हाला वेदना देऊन जाईल का? कारण आतिश ही तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोळे सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील आणि ते आतिश बांडेचा झेल सोडला या मॅच मध्ये कारण त्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षमता आहे. तो मोठे फटके खेळू शकतो आणि अशा मुवमेंटला आतिश बांडेचा झेल सोडणं कितपत संघाच्या हिताचा असेल हे देखील पाहावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. 58 धावांचा पाठलाग करत असताना शार्वी 11 गोटेकर बी संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. 29 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 29 धावा 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने इथून देखील पलटवार करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील परंतु
चौटा हिरवा मानकोली संघाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये केलेली आहे. विनीत मालीने भरपूर जास्त इम्प्रेस केलं विथ द बॉल विथ द बॅट. खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवला आणि त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर झूचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. स्पर्धा सन्मानाची वैभवशाली परंपरा अविरतपणे अगदी सुरू ठेवली आहे पतू पॅकर्स या ग्रुपनं आणि पूर्णपणे श्रेय जाते प्रथमेश बोरी साहेबांना. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ भोईर हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती आतिश भांडे हा फलंदाज तुम्ही पाहताय. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा सामना देखील रंगात आला. खरं तर दोन्ही संघ दिग्गज संघ पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. आतिशसाठी आणि आतिशच्या बॅट मधून आलाय तडाखा. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार. चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. गावची चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. जबरदस्त पुलचा फटका आतिशच्या बॅट मधून आला. घ्यावी एखादी तार कालजात रुतावा कट्ट्यार. मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा हा षटकार. जणू काही रोहित शर्माच बनलाय की काय. आणि अगदी त्याने त्याच्या अंगावरती देखील 45 नंबरची जर्सी परिधान केलाय आणि अगदी रोहित शर्मा सारखा फटका सजवला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट सौरभ भोईर. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. इथे चेंडू आलाय डॉट. मागील चेंडू वरती षटकार आलाय परंतु इथे कमबॅक केलाय. सौरभ भोईर देखील सांगतोय माझ्याकडे देखील क्षमता आहे. मी देखील मानकोलीवरून जुचंद्र मध्ये का प्रवास करून आलोय अगदी ते दाखवत असताना त्याच्या माध्यमातून देखील चेंडू डॉट आलाय या मॅच मध्ये. काय सामना रंगला. चांगला सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना तुम्ही पाहता या मैदानावरती. ओव्हर द विकेट. यावेळेस लोअर फुटो चेंडू होता. ऑन साइडला खेळलेत परंतु काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगलच या चेंडूवरती पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. 36 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. येणारे 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू जे आहेत ना भरपूर इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. या 3 चेंडूवरती मोठे फटके गोटेकर बी संघाला खेळावेच लागतील. आतिश भांडे जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा पल्लवीत असतील गोटेकर बी या संघाच्या. परंतु या 9 चेंडूवरती 22 धावा कराव्या लागतील. एकाला धावा बनवायच्या आहेत तर एकाला धावा रोखायच्या आहेत या मॅच मध्ये. काय जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील जागा बनवली होती स्ट्रोक साठी परंतु प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाही. फिल्डर पॉइंट क्षेत्रामध्ये धावताय. जीवाच्या आकांतामध्ये धावले. छातीचा कोट केलाय परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. 38 धावा. येणारे 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हा सामना अगदी जवळ आलाय असंच म्हणावं लागेल. खरं तर चांगली भागीदारी पाहायला मिळते. मनीष लहाने आणि आतिश भांडे या 2 फलंदाजांमध्ये जर पाहिले तर चांगली भागीदारी. गणेश डिंगोरे लवकर बाद झाला परंतु आतिश भांडे मैदानावरती आलाय आणि त्याच्या बॅट मधून धावा आले त्या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त वळतोय. पंच देखील आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल परंतु गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील परंतु ऑनफिल्ड पंचाचं डिसिजन आहे वाईड बॉल आणि आमचे तिसरे पंच पाहणी देखील करतील. 2 बलाढ्य संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. खरं तर जुचंद्र नगरीमध्ये पहिल्यांदाच चौटा हिरवा मानकोली संघ दाखल झालाय. गोटेकर बी संघ देखील पहिल्यांदाच या क्रीडा नगरीवरती आला आणि खरं तर प्रथमेश भोईर साहेबांचं हे आयोजन आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहता. इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं गोटेकर बी संघाने परंतु हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. मानकोली संघाने चॅलेंज केलं होतं आणि इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे परंतु पुन्हा एकदा मिस्टेक केली. कॅच ड्रॉप. सातत्याने झेल सुटल्या जातात या मॅच मध्ये.
सुरुवातीला जर पाहिलं तर आतिश बांडेचा झेल सुटलाय, परंतु मनीष लहानेला देखील जीवदान दिलाय. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत आणि या क्षणाला मॅचच्या महत्वाच्या क्षणी चौथा हिरवा मानकोली संघ भरपूर साऱ्या मिस्टेक करतोय असंच म्हणावं लागेल. कारण बॅटिंग चांगली केली होती या टीमनं, गोलंदाजी देखील सुरुवातीला चांगली राहिली, परंतु आता फिल्डिंग मध्ये चुका होतात. या मॅच मध्ये धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हा चेंडू देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि सौरभ भोईला प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल या मॅच मध्ये अलगदपणे टाकावं लागणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लॉगॉनला फिल्डर आहे, परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आतिश बांडेच्या बॅट मधून आणखीन एक धडाका. बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. चंद्रवाला लई दिलवाला येतो हा केला धावून बरका. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. गाजवून सारा इलाका. काय सामना रंगलाय. आतिश बांडेच्या बॅट मधून चौकाराला या मॅचच्या महत्वाच्या क्षणी. ज्या आतिश बांडेचा झेल सोडला होता ना, त्याच्याच बॅट मधून चौकाराला या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. कारण चौथा हिरवा मानकोली 4 षटकामध्ये 51 धावा केल्या होत्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शार्वी 11 गोटेकर बी थोडासा मागे आहे. 44 धावा धावफलकावरती या संघाने आतापर्यंत जोडल्यात, परंतु येणारे 6 चेंडू आणि 14 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 12 धावा देखील डिपेंड झाल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील 6 चेंडू मध्ये 14 धावा डिपेंड होऊ शकतात, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 दबंग दीपेश माली बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. खरं तर दीपेश माली क्वचितदा गोलंदाजी करत असतो. खरं तर खऱ्या अर्थाने आज संघामध्ये गोलंदाज नाही आहे. दीपेश मालीने जबाबदारी स्वीकारली आहे. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे, परंतु गोलंदाजी खूप कमी करत असतो आणि इथे जर पाहिलं तर त्याने ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. येणारे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मनीष लहाने. त्याच्या बॅट मधून देखील या मॅच मध्ये 17 धावा आल्या. तो चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय, परंतु आतिश बांडेचं कौतुक करावं लागेल. त्याच्या बॅट मधून 20 धावा 8 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत, परंतु झेल सोडलाय. काय करणार गोलंदाज. सातत्याने कॅचेस ड्रॉप झाले त्या मॅच मध्ये. 3रा झेल सुटलाय आणि यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा मनीष लहानेला जीवदान मिळाला. दीपू माली अगदी निराश आहे या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती. येणारे 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 चेंडू. एका बाजूला शार्वी 11 गोटे गरबी तर एका बाजूला चौथा हिरवा मानकोली या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका. आतिश बांडे थांबणार नाही, त्याने ठोकलाय. आणखी एक षटकार या मॅच मध्ये. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना चेंडूला हुक केलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे बॅकफुटला गेले, शपल क्रॉस झाले आणि तिथून चेंडूला हुक करत असताना सरळ सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. 7 धावांसाठी येतोय षटकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय आतिश बांडेनं. याच आतिश बांडेचा झेल सुटला होता आणि अगदी या आतिश बांडेच्या बॅट मधून सातत्याने धावा आलेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. आतिश बांडेचा सोडलेला झेल तुम्हाला वेदना देईल का? अगदी वेदना देतोय, परंतु हा फटका फसलाय. संधी आहे. वैभव माली डाऊन द बॉल. चुकी होणार नाहीये. वैभव मालीने टिपलाय झेल. संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. आतिश बांडे निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद.
आतिश बांडे महत्वाच्या क्षणी या मॅच मध्ये बाद झाला. खरं तर या मॅच मध्ये चौटाईरवा मानकोली संघाने भरपूर साऱ्या मिस्टेक केल्या, परंतु वैभव माली इथे खूप चांगल्या पद्धतीने झेल कंप्लीट करतोय आणि आतिश बांडेला अखेर बाद केल्या. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना. अगदी याचसाठी केला होता अट्टास की प्रत्येक सामना रंगतदार व्हावा आणि अगदी हा सामना देखील रंगतदार झालाय. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज दीपू माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चेंडूला हुक केला. वॅकंट एरिया गॅप मध्ये केले. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. फलंदाज रोहनच्या बॅट मधून. बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. रोहनच्या बॅट मधून चौकाराला या मॅचच्या महत्वाच्या क्षणी. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. दीपू माली राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल का? हो चेंडू डॉट आलाय. म्हणजेच इथे फलंदाज धावबाच्या स्वरूपात देखील बाद होतोय. काय सामना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. कार्य आहे त्यांचं सुंदर, कार्य त्यांचं आहे सुंदर. युवा आमदार दमदार आपला शिती दादा ठाकूर. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खरं तर या मॅच मध्ये शिरकाव केला होता गोटेकर बी संघाने असंच म्हणावं लागेल, परंतु इथून पुन्हा एकदा पलटवार केला. दीपू माली द लायन ऑफ मानकोली. दीपू माली या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. दबंग दीपू अक्षरशः बरसलाय गोलंदाजी करत असताना असंच म्हणावं लागेल. खरं तर 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता होती आणि इथे जर पाहिलं तर चेंडू डॉट आला होता आणि इथे जर पाहिलं चौकार आला होता आणि इथे 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. दीपू माली 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. एका बाजूला रोहन तर एका बाजूला दीपू माली. पुन्हा एकदा या मॅच मध्ये हो यावेळी चेंडू डॉट आलाय आणि इथे सामना जिंकलाय. चौथा हिरवा मानकोली या संघाने शार्वी 11 गोटेकर बी या बलाढ्य संघाचा पराभव केलाय. काय गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी दीपू मालीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काय सामना रंगलाय. अफलातून कामगिरी. द लायन ऑफ मानकोली. दीपू मालीला का म्हटलं जातं, दबंग दीपू का म्हटलं जातं, आज पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलंय. तो फलंदाजी देखील चांगली करतो, परंतु गोलंदाजी करताना देखील तो प्रभावित करतो आणि या मॅच मध्ये दीपू मालीनं कमालीची गोलंदाजी केली आहे. अभिनंदन अभिनंदन. चौथा हिरवा मानकोली. अभिनंदन दीपू माली.